मित्रांनो, बैलगाडी शर्यतीत नवीन नवीन चेहरे उदयाला येत असतात. काही प्रसिद्धीपासून दूर असतात. तर असाच एक चेहरा प्रसिद्धीपासून दूर राहिलेला आहे, पण गुलालात असतो. तर आज प्रयत्न करूया त्या चेहऱ्याला दाखवायचा आणि त्याच्यामागं जी टीम आहे, पूर्ण तरुण टीम आहे, ती दाखवण्याचा प्रयत्न करूया आणि बऱ्याचशा गोष्टी जाणूया. मित्रांनो, चेहरा आहे रायबा. किनी येथील एक बैल आहे आणि किनी कुठं आहे? कोरेगाव तालुका, जिल्हा सातारा येथे टीम आहे पूर्ण आणि रायबासुद्धा आहे. काय नाव तुमचं? मयूर भोसले. बरं, जसं सांगितलं प्रसिद्धीपासून दूर. आता सांगा त्याचं करिअर काय राहिलेलं आहे रायबाचं? बैलाचं गुलाल भरपूर येते, एक नंबरातला गुलाल जास्त आहेत. बैल तिसऱ्या फेऱ्याला जास्त पळतो. सांगा गाव सांगा, कुठं कुठं राहिला एक नंबरला? पहिल्यांदा आम्ही अंगापूरमध्ये फायनलला राहिलेलो. त्यानंतर बरडमध्ये आम्ही फायनलला राहिलो. त्याच्यानंतर पुसेगावला पडलो, तिथं आदतमधून आम्ही पळलेलो ओपनच्या मैदानाला. तिथं आदतमध्ये गट पास केलेला. हो, दोन्ही आदत पळून गट पास केला तिथं. त्याच्यानंतर कुमट्यामध्ये पडलो, तिथं एक नंबर केला. त्यानंतर बैल दुसरा झाला. आदतमध्ये आम्हाला तेवढं गुलाल पायऱ्याच्या अडचणीमुळे गुलाल जास्त नाही झालं. दुशामध्ये पडलो, पहिलं मैदान फेल गेलं आमचं. त्याच्यानंतर सलग 5 वेळा आम्ही गुलालात राहिलो. त्यातला 4 वेळा 1 नंबर झाला, एकदा 2 नंबर झाला. त्याच्यानंतर कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान होतं मागचं 2 मेचं. त्या मैदानाला पडलो, तिथं गाडी आमची गट अंतरानं काढला. मोठ्या गाड्या होत्या गटाला, त्या गाड्या मेल्या. त्याच्यानंतर सेमीला सुद्धा मोठ्या गाड्या होत्या. गट सेमीसुद्धा आम्ही तेवढ्याच फरकानं काढला, जेवढा गटाला फरक असतो तेवढाच फरक सेमीला सुद्धा होता. पण प्रॉब्लेम एवढा झाला की गाडी आमची निकालावर थोडी फॉल होती. त्याच्यानंतर ते मैदान झालं की आम्ही एक सोनेरी मैदान होतं इथं विसापूरला, तिथं 1.5 तोळा काहीतरी बक्षीस होतं. तिथं सुद्धा पडलो, तिथं क्वार्टरला राहिलो. त्याच्यानंतर दिवाण्यावर पडलो आम्ही, तिथं सुद्धा फायनलला राहिलो. सेमीला गाडी फॉल होती. बरं, करिअर चालू आहे, कधी गुलाल भेटतोय, कधी नाही आहे, कधी कधी यश हुलकावणी देते. कधी रायबा कधी आणलाय आणि कोणाकडून आणलाय? रायबा घेतला म्हणजे आमचे काका आहेत, दीपक काका, इथं माधवपूर एक 1.5-2 किलोमीटरवर आमच्या इथं गाव आहे. त्यांच्या घरच्या गाईचा खोंड आहे. खोंड घेतलेला एक 10 महिन्याचा असताना खोंड घेतलेला. दाताला कसं आता? आत्ता 4 आहे दाताला. जसं तुम्ही सांगितलं की काही ठिकाणी यश येते, काही ठिकाणी अपयश येते, आदत वयात पैरं भेटत नाही. आता ती स्थिती आहे का? नाही, आत्ता म्हणजे प्रॉब्लेम होतो, पण बैलात तेवढी धमक आहे, बैल पळतो त्यामुळं पैरं होते. ती चांगलं पहिलं भेटते, ती पैरं चांगलं होते. तिने आम्ही आत्ता पळताना सुद्धा बैल बघून चांगल्या बैलातच पळतो. बरं, मग तो बरोबर पळालेला आणि त्यावेळेस अचानक चर्चेत आला पांढरं वासरू कुठलं? आम्ही मथुरभर पळायला गेलतो मुंबईला. म्हणजे आमच्या सुद्धा वासराच्या किंवा आमच्या जीवनातला सुद्धा सगळ्यात तो न विसरण्यासारखा क्षण होता. मुंबईला पळायला गेलो. जास्त काय आपल्याला बी बैलगाडीतलं माहीत नव्हतं. गटाला आमची गाडी सुटून आलती. त्यानंतर परत गाडी हाय अशी खाली नेली आणि गट आम्ही परत पळलो, फरकानं गट काढला. फायनल झाला नाही पावसाला. पण त्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला रायबा समजला. जातीवंत खोंड आहे आणि अशी पांढरी खोंड फार कमी आहे, जातीवंत खिल्लार. हो, आत्ता पांढरी खोंड म्हणजे कमीच बघायला मिळतात. चायना मला जास्त बघायला भेटतो, जातीवंत कमीच. पण कुठली पैदास आहे वगैरे विचारलं का? कुठल्या वळूची पैदास तुम्ही ज्यांच्या कोंडा घेतलं? एवढं काय आपण कधी चौकशी केली नाही. पण म्हणजे आपल्याला एवढंच माहित होतं की घरच्या गाईचा खोंड आहे, त्यांनी बी घरी चांगला सांभाळलेला, त्यांच्याकडून आपण घेतलेला. घरच्या गाईचा खोंड. बरं, आणि अनेक फायनल घेतले. उजवीनं डावीनं पळतोय? दोन्ही खांदी पळतो, तेवढीच गती दोन्ही खांदी. बरं, तुम्ही जर मित्रांनो बघत असाल तर ही यंग मुलं आहेत आणि यंग मुलांची टीम आहे. सगळं एकत्र येऊन करता बैलाचं. हो, सगळं. कोण असं वयोवृद्ध माणूस नाही? नाही. म्हणजे काय बैलाच्या व्यायामापासून पैरा फायनल करण्यापर्यंत सगळ्यांचं एक विचारानंच असतंय. मग अडचण होत नाही का? कारण कसं सगळी यंग मुलं असल्यामुळे प्रत्येकाचं मतं वेगळी. ह्यो म्हणणार ह्यो म्हणणार ब, हा म्हणणार क. मग ती कसं जुळवून आणायचं काय? आता तशी मतं वेगळी असतात. आता सहसा आम्ही 3 जण असतो, तो सोन्या, शुभम, मी. पण माणसं म्हणतात की 3 तिघाड असतं, काम बिघाड असतं, पण आमच्यात तसं नाही. तिघातल्या दोघांची तर मतं एक समान असते. ती ज्या दोघांची मतं एक समान असतील ते मत फायनल करून त्याच्यावर आपलं पुढचे प्रोसेस करायचे. असं तुमच्यात एक लोकशाही आहे, म्हणजे बहुमत घेतात. 3 मधलं 2 जे बहुमत येईल तर त्याच्यानुसार होणार. त्यामुळे मतभेद सहसा नाहीत काय होत. ओळख करून द्या. हे कोण? शुभम आणि तो सोन्या. आम्ही 3 जणच एकत्र असतो. तिघांच्याच ह्याच्यावर म्हणजे सगळं बघण्याचं असेल किंवा पैरं सगळं एकमतानं होतं.
आता सगळ्यात बघा तरुण पिढीची अनेक वयोवृद्ध लोक म्हणतात बोंब आहे की ही बैलगाडा सोड नुसतं बैलगाडा दुसरं काही करत नाही आहे, व्यवसाय नाही करत, बैलगाड्यात जातात. तर अनेक जण आरोप लावतात त्यांना हे उत्तर चांगलं आहे. काय करता तुम्ही 4 जण ते पहिल्यांदा सांगा. आता आमचा बी माझा स्वतःचा व्यवसाय, मी सातारामध्ये असतो. माझा व्यवसाय? स्वतःचा माझी कपड्याची दुकान आहे ती सातारामध्ये दोन. हे काय करतात? तो पण ट्रॅव्हल्सवर असतो ट्रॅव्हल आणि त्याचा पण गॅरेजचा व्यवसाय आहे गावामध्ये स्वतःचा. हो, आणि पलीकडचे ते महाराज आहेत, ते कीर्तन करतात. कीर्तनकार. हो. चला कीर्तनकार महाराज भेटले त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी जाणूया. काय तुमचं नाव? माझं नाव पृथ्वीराज भोसले. पहिल्यांदा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझं नाव पृथ्वीराज भोसले. किती कीर्तन महिन्याला करता? महिन्याला तसं म्हणजे कार्यक्रम वर्ष श्राद्धाचेच भरपूर असतात आत्ता, आणि आता इथून पुढं पारायण असतात प्रत्येक गावात, मग तसे असतात भरपूर, म्हणजे महिन्यात 1-2-3 तरी कीर्तन असतात. आता अध्यात्म आणि बैल बऱ्याचशा गोष्टी आपल्या महान संतांनी सांगितल्या आहेत. एखाद्या काय दाखला द्या ना की हे दाखलं दिलेत संतांनी. हां, म्हणजे संत तुकाराम महाराज बघा एका अभंगात म्हणजे सांगतात की चला वळू बैल गाई बैसू जे वैक ठाई, किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे. म्हणजे तुकाराम महाराज तिथं सुद्धा सांगतात की हे वृक्षात जे वाढणारे वन आहे, म्हणजे या वनात वाढणारे जे काही प्राणी आहेत, पशु आहेत किंवा अनेक जनावर आहेत, ते सगळे आपल्यासारखे म्हणजे आपल्या घरातल्यासारखे सोयरीक आहेत. आणि चला बसू वैन गाडी म्हणजे बैलगाडी, की ते तर म्हणतात की तुकाराम महाराज सांगतात की खांदी बार पोटी भूक काय खेळवायचे सुख. म्हणजे एके ठिकाणी म्हणजे काल्याच्या कीर्तनात हे प्रमाण वापरलं जातं बऱ्यापैकी, परंतु हे प्रमाण इथं सुद्धा लागू होतं, कारण की हे संत तुकाराम महाराजांनी असाच एकमेव असा अभंग आहे की ते फक्त एका बैलाचं किंवा एका गाईचं या म्हणजे उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे आपली परिस्थिती बदलू शकतात. हां, बदलू शकतात. वारकरी संप्रदाय म्हणजे आता बघायचं झालं तर म्हणजे काही लोक असे म्हणजे म्हणतात की बैलगाड्याचा नाद असा बेकार आहे की बिकट आहे, की परंतु काय अनेक महाराज मंडळी सुद्धा आहेत की जे बैलाविषयी म्हणजे प्रमाण देऊन लोकांना बैलाचं महत्त्व पटवून देतात. आता जर तुम्ही रील्सला बघितलं तर अनेक हबप्प महाराज आहेत, ते प्राण्यांबद्दलचं प्रेम हे म्हणजे अनेक बैलांचं उदाहरणं देऊन सांगत असतात आणि त्यामुळे ते लवकर कळतं जनतेला. आता तुम्ही ज्यावेळेस एखाद्या बैलाचा उल्लेख करताय कीर्तनात असेल किंवा तुमच्या एखाद्या उदाहरणात, तर प्रेक्षकांचं लगेच ती रिॲक्शन कशी असते? लगेचची रिॲक्शन आपण म्हणू नाही, म्हणजे आपण जेव्हा एखादं असं आपण जे सांगतो का नाही की बाबा बैलगाड्याचा नाद चांगला आहे किंवा बैल जोपासायला चांगला आहे किंवा एखादी गाय जोपासायला चांगली आहे, ते सांगण्याचा दृष्टिकोन, आणि आपण एक कीर्तनामध्ये जेव्हा एखादं प्रमाण देऊन पटवून देतो ना, तेव्हा ते माणसांना पटतं ना. जर असं तुम्ही जर पटवाय गेला तर ते बऱ्यापैकी सहजासहजी माणसांना पटत नाही. एखादं जर म्हणजे आपण कसं जर शाळेत शिकतो, जर शाळेत शिकताना पण गुरुजी आपल्याला शिकवतात, तेव्हा आपल्याला ते एखादं उदाहरण देऊन किंवा एखादं प्रश्नाचं उत्तर एक्सप्लेन करून सांगतात. तशा प्रकारे एखाद्या तुकाराम महाराजांचे असे अभंगातून प्रमाण देऊन जर आपण माणसांना पटवून देण्याचा प्रयत्न केला तर ते सुद्धा समजून घेऊ शकतात. बघा मित्रांनो, महाराज आहेत, कीर्तनकार आहेत, ह्यांच्या नजरेतून थोड्या आपण बैलगाड्या जाणून घेतल्या. अजून काय तुमच्या नजरेतून जर सांगायचं म्हटलं तर बैलगाड्या काय आहेत थोडं वेळचं सांगा तुम्ही अध्यात्माच्या दृष्टीनं. अध्यात्माच्या दृष्टीने तर म्हणजे बैलगाड्या म्हणजे बैल हा एक चांगलाच नंदी, कारण की पंढरपूरची वारी चालवत असते. त्या पंढरपूरच्या माऊली ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्याला किंवा तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला किंवा खिल्लार बैलजोडी हीच असते, प्रामुख्याने बैलजोडीचा मान असतो. त्यामुळे बैलांना म्हणजे आधीपासूनच बैलांना हा मान चांगलाच आहे. म्हणूनच म्हटलं जातं महाराष्ट्रात परंपरा आहे कुस्तीची, बैलगाड्या शर्यतीची आणि पंढरपूरच्या वारीची. बघितलं असेल. आता ही सगळी तुम्ही एकत्र येता तर प्रत्येकाचं फील्ड वेगळं आहे. हो, आणि फील्ड वेगळं म्हटलं की प्रत्येकाचे अनुभव वेगळे. तुम्ही सांगितलं लोकशाही आमच्या ज्याचं बहुमत 3-4 जणांमधलं जे जास्त आहे त्याच्यानुसार पायऱ्यात होतं. पण आता कसं आहे काय वेळेस प्रत्येकजण आपापल्या कामाला जातोय, मग ही बैलाचं कोण बघणार? आता बैलाचं म्हणजे बैल पहिली गोष्ट आपण ठेवलाय कायसाठी नाद आहे म्हणून, आणि त्याच्यापासून एक आपल्याला आनंद भेटतो म्हणून. असं नाही की त्याच्यापासून आपलं घर चालतंय आणि सारखाच त्याला पळवायचा. आम्ही बैल पळवताना सुद्धा 8-9 दिवसाच्या गॅपनं पळवतो. मग बाबा तिघांना वेळ काढून किंवा एखाद्याला नसेल तर ॲडजस्ट करून त्या पद्धतीनं होतं. पण घरचं सगळं काय म्हणाल तर व्यायामाचं ह्याचं आता शुभम आहे, त्याचं आईवडील असते, ती बैल तेवढा गरीब आहे त्यामुळं त्याची आई म्हणली तरी बैलाचं सगळं करते. घरचं व्यायामाचं असेल किंवा बाकी गोष्टी असतील त्या सगळ्या तुमच्या घरची करतात. कसा आहे बैलगाड्याचा नाद? आता तुम्ही त्याच्याबरोबर असालच की.
मी असतो बैलगाड्याचा असतं चांगला आहे, फक्त नाद सगळी कामं बिमं करून करावं माणसांनी पोरांनी. आता तुम्ही घरच्यांना तुम्ही जाता कामाला मग घरच्यांना देता बैल सांभाळाय मग घरच्यांची तक्रार होत नाही का अरे ती काय बैलगाड्याचा नाद. नाही अजून तर तक्रार नाही घरच्यांची आली कधी, कारण की बैल मारतच नाही पहिली गोष्ट आमच्या घरी, कोणालाच मारत नाही. माझी मुलगी आहे 2 वर्ष, तिला पण काय करत नाही. वडील आहेत, आई आहे, सगळे करतात त्याचं. रायबाकडं जाऊया, रायबाच्या करिअरकडं. आता तुम्ही काय करता रायबा बरोबर? मी माझी पिकअप आहे. हां न्याला नाही. हां मग आता कसं आहे सगळ्यात महत्त्वाचा आणि गाड्यातला सगळ्यात दमवणारा काय विषय असेल तर वाहतूक. बैलांची वाहतूक एक 200 किलोमीटर जायचे येऊन जाऊन, तर काय सांगाल वाहतुकीत कसं आहे रायबा? बसून असतो का उभा राहून? उभाच राहून असतो पण शांत आहेत त्याच्या, म्हणजे तो मागं असला की टेन्शनच नसतं. गाडी हलेली की काय झोला बिला टेन्शन नसतं. नो टेन्शन गाडी चालवा कशी पण, काय टेन्शन. पण भीती असते का हो? आता एक ड्रायव्हर म्हणून सांगा की कसं आहे मोठी बैल असतात, तुम्हीच नाही आता अनेक जण चालवतात घाटात नसतं तर बैलाच्या झोक्यानं थोडा धोका वाटतो का, भीती वाटते का चालवताना? असतो धोका. तुमचा बैल कसा आहे त्याच्यावरती. जर काही बैल मोठी टनला गाडीला झोला देतात जेवढा जास्त झोला बसेल तेवढा दुसरा बैलाला त्रास होणार. बरं. आता अजून हा मुद्दा आणि ह्या मुद्द्याविषयी बरीचशी बोलत नाहीत. आता कसं आहे असं वाटतं ना की बैल एकाचा असला तर चांगलं आहे. आता एवढ्या जणांचं म्हणजे कधी कधी वाटतं की आपलं असतं म्हणजे वैयक्तिक आपला निर्णय घेणं चांगलं. असं 4-5 लोकांचं नियोजन असणं चांगलं आहे का एकाच माणसाचं नियोजन असणं चांगलं आहे? नियोजन बऱ्यापैकी आम्ही त्याच्याकडे दिलं आहे, मयूरकडं. नियोजन एकच करणं पण एवढ्या ग्रुपमध्ये असणं बैल किंवा एवढ्या सगळ्या पूर्ण तुमचे त्या बैलाशी जोडणं आणि एका माणसाकडे सगळं नियोजन असणं की बाबा त्याच्यानुसार दोन्हीपैकी कसं काय फायद्याचा वेळेस सांग. नाही, ही बैलगाडी क्षेत्र एकट्याचं नाही, हा तर पहिला मुद्दा आहे. पोरं तर पाहिजेत. पोरं आता बऱ्यापैकी आली नाहीत. प्रत्येकजण प्रत्येकाच्या उद्योगात टीमवर्क आहे टीम. हां टीम लागतेच की एकटा गेला मी सगळं एकटं करेन हे सोपं नाही, सगळे लागतातच. बैलगाडी क्षेत्र हे सामूहिक क्षेत्र आहे आणि यश हे सामूहिक असतं. आता रायबाचं सांगताय, रायबा मथुर बरोबर पळलाय, अजून कुठल्या बैलाबरोबर पळावा अशी तुमची इच्छा आहे? प्रत्येकांची इच्छा असते तशीच आमची की मोठ्या बैलात कंटिन्यू बैल कोण पळावा. मोठी बैल नाव घ्या? आता आम्हाला परत मथुरबर एकदा पळायचे, कारण आमची इच्छा पूर्ण झाली नाही. असं गट झाला, सेमीन फायनल झालं नाही, 3 फेऱ्याला परत एकदा मथुरबर पळावे अशी आमची इच्छा आहे. त्याच्यानंतर बाकीची बैल असतील, आता मुंबईला बैल पळते ती भुंगा असेल, मेहरमार असेल, मेहरबान, त्या बैलांवर पळायची इच्छा आहे आपली. बकासूरबर पळायची इच्छा आहे आणि भरपूर इच्छा आमच्यातल्या सगळ्यांची. पण आता कधी योग येईल त्या पद्धतीनं आपण बैल सुद्धा मागतो भरपूर वेळा नसतात. काय उत्तर दिलं जातं म्हणजे जे मोठी बैलगाडी मालक आहेत? उत्तर तसं लय अडचण येते, ते माणूस जवळ करून घेत नाही सहसा. म्हणजे मोठ्यांनाच अडचणी असते ते. आता आपण बघितलं पुसेगाव सारखं मैदान झालं, किती मैदान झाले, मोठ्यांना अडचणी येते. तर आपल्या सारख्याचं तर काय, माणूस सहसा अंगाला चिकटून घेत नाही, फोन सुद्धा उचलत नाही. पण त्यातनं आपलं वाट काढत आपलं करायची नियोजन होत जातात चांगले. बैलात तेवढी धमक आहे, बैल पळतो म्हणून आपल्याला तरी पैऱ्याला तेवढ्या अडचणी येत नाहीत, ती चांगलं पैरं होत्यात. तुम्ही एक वाक्य बोलला, वाट काढत नियोजन करावं लागतं. नियोजनात पैशाचा किती रोल आहे? पैसे लागते ते. जरी मी म्हणतो आता आपला बैल पळतोय त्यामुळे आपल्याला काय तसं कुणाला पैसे द्यायची गरज लागली नाही. आम्ही जसा 1 नंबरचा गुलाल, म्हणजे पहिला आमचा गुलाल झाला बरडला, त्यानंतर आजपर्यंत आम्ही कुणाला रुपया दिला नाही ना. गाडी भाडं असेल किंवा पावते तुम्हीच फाडा आम्ही नाहीत किंवा वायदी, तसला प्रकार आम्हाला कोणी कधी पैसे पण मागितलं नाही ती ना, आम्ही कुणाला दिलं पण नाहीत. ते घेतलेत का? नाही तसं पण नाही कधी. बरेच फोन येते ते, म्हणजे भरपूर जण फोन करणार आहेत की पैसे देतो, बैल द्या. पण आपली इच्छा बैल आपला चांगल्या नंबरात कंटिन्यू पळावा, त्यामुळं नाहीच कधी आपण तसं केलं. आता मला माहिती ते संभाषण कसं होतं हे नवीन प्रेक्षकांना कळू द्या. वायदी म्हणजे पैसे घेऊ देऊ कुठल्या शब्दात होती का सरळ मागितलंच जातं? नाही, माणसं डायरेक्टच म्हणतात तुमचं काय असेल ते देऊया, पण आम्हाला बैल द्या, काय असेल ती सांगा, तुमचं जाणं येणं करतो. काय नवीन असतात ते म्हणतात भरून घेऊन जातो, पण नाही ना तसा ना. आता आपल्याला माहिती आहे आपला बैल कुठल्या रेंजला पळतोय, आपल्या डोक्यात असतं कुठल्या बैलांवर पळायचं, त्यामुळं नाहीच आपण सहसा त्या गोष्टी हे करून घेत. सगळ्यात मोठे बैलगाडी क्षेत्रात तुम्ही नवीन आहे, चुका कुठल्या तुमच्याकडून होत्यात असं तुम्हाला वाटतं? चुका तशा म्हणजे कमी अनुभवामुळे चुका अशा झाल्या. मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस 1 नंबरच्या बैलात पडलो
त्यानंतरचं पैरं कोणत्या रेंजचं पाहिजे होतं तो आम्हाला अभ्यास नसल्यामुळं आमच्याकडून त्या अडचणी झाल्या. 1-2 पैरं चुकलं आणि त्यानंतरचा आमचा जो 2-3 महिन्याचा काळ थोडा म्हणजे आम्ही एका महिन्यात दुसरा बैल झाला आमचा. दुसऱ्यामध्ये 5 आपण सलग गुलाल केलं 1 नंबरचं. 5 गुलाल 1 नंबरचं केल्यानंतर एका महिन्यात आमचा बैल तो 1 नंबरात पोचला. म्हणजे मथुरभर पळलो म्हणजे 1 नंबरात बैल पोचला आणि एका महिन्यात परत आम्हाला काही चुका आमच्या झाल्या पायऱ्याच्या, त्यामुळे आम्ही परत काय हायस्ट झालं काय चुका म्हणजे काय इम्प्रेशनवर बैल घातली का चांगला पैरं आले नाहीत, काय काय झालं चुका सांगा ना काय झालं. काय होतं आपण काही ना म्हणजे आपण माणसं अशी की समोरच्यानं भावनिक केलं तरी आपण भावनिक होऊन म्हणतो पळूया. खेळ भावनिक त्याचा नाहीच आहे. नाही भावनिकता नाही. नाहीच भावनिकता मग आता एखादा मित्र असेल तुमचा यांच्यातलाच कोण त्यानं भावनिक केलं मग नाही व्हायचं ना. मग त्या चुका झाल्या म्हणून तर अडचणी आल्या. भावनिकतेनं आपण एखाद्याच्या शब्दाला किंवा भावनिकतेला बळी पडून आपण चालणारच नाही. परत जेव्हा आपल्या वाईट वेळ असते त्यावेळेस आपल्यासाठी कोण नसतंय. त्यामुळं आपल्या डोक्याला जी योग्य वाटेल प्रॅक्टिकल होऊनच निर्णय घ्यायचा. बैलगाडा प्रॅक्टिकल राहिलेला आहे. भावनेला काय महत्व नाहीत, मित्र मैत्री सहसंबंध नातेवाईक काय तसला विषय नाही नाही का? फक्त आम्ही एक गोष्ट जपली, ज्यानं आपल्याला बैल दिला त्याला आपण परत बैल दिलाय तेवढी गोष्ट जपली. मग अगदी तुम्ही म्हणाल 200-200 300-300 किलोमीटर गेलो रुपया न घेता, पण ज्यानं आपल्यासाठी बैल दिला त्याच्यासाठी आपण म्हणजे त्यानं बैल दिला तर त्याच्या वासराला सुद्धा बैल दिला तेवढं जपलंय. बाकी तसला भावनिकतेवर एखाद्यानं बोललाय म्हणजे झाल्या चुका, जे मागच्या वेळेस चुका झाल्या, पण आता नाही. इथून पुढं आपण डोक्यात ठेवलंय की जे आपल्या डोक्याला योग्य वाटेल, मग दोस्त नाही पाहुणा नाही रावळा नाही काय नाही, आपल्या डोक्याला जे योग्य वाटेल तोच पायरा करायचा आणि चांगल्या बैलातच पळायचं. बघा, तरुण मुलं काय काय अनुभव सांगतात की भावनिकते पोटी आम्ही दिले पण अपयश आलं. बैलगाड्यात त्यांनी सांगितलं जो कोणी मदत करल त्यालाच परत मदत भेटणार. बरोबर ना, असंच म्हणणं आहे ना तुमचं? ज्यानं आपल्याला बैल दिला त्याला आपण बैल देणं साहजिक आहे. म्हणजे तो सुद्धा बैल त्यानं आपल्याला देताना जर कधी पैसे घेतला असतील, आता आम्हाला आदतमध्ये आम्ही दिलं पैसे ज्यावेळेस आपण चर्चेत नव्हतो गुलालात नव्हतो, त्या माणसांचा आम्हाला 100-150 फोन आलं पण आपण चिकटून नाही घेतलं. म्हणजे तसला लाडच नाही. त्यांना आपण पैसे देऊन त्यांचा बैल घातलेला, त्यामुळं आपण जेवढं पैसे देतो त्याच्या 3 पट 4 पट आत्ता ती माणसं आपल्याला पैसे द्यायला तयार आहेत, पण आपण नाहीच परत नाहीच ती गोष्ट. तुम्ही किती हायेस्ट पैसे दिलेलं? जास्त नाही पण एक 10-15 हजारापर्यंत आपण पैसे दिलेलं तिथपर्यंतच आपण दिलतं. पण जसा आपला गुलाल झाला तिथनं पुढं नाही, आपल्याला गरजच नाही लागली. म्हणजे त्याच्या जीवावर आपलं सगळं होत गेलं. काय बदललं आयुष्य रायबालानंतर? हे तर मी निश्चित सांगेन की तुम्ही 4 जण तर इथं एकत्र आहात. बैल असा प्राणी आहे की अनेक जाती जमाती, स्त्री पुरुष, लहान मुलं, भावंड सगळ्यांना एकत्र आणणारा कुठला प्राणी असेल तर बैल. गावात कितीही भांडणं असली, तालुक्यात किती भांडणं असली, जिल्ह्यात भांडणं असली, पण सर्वांना एकत्र करतो तो बैल. आणि मी पुढं जाऊन असं म्हणेन, जर महाराष्ट्राची एकता कोण टिकवल तर बैल. कारण बैलात सर्व तंटे सर्व गोष्टी मिटवण्याची कॅपॅसिटी आहे. असा आहे नंदी. तुमच्यात काय झाला बदल? माझ्यात बदल म्हणजे मी कीर्तन हे तर अजून शाळा शिकतो माझं मी, पण बरेच जण म्हणजे असं म्हणतात की ह्या नादात जाऊ नको की हा कीर्तन करतो असं करतो. पण म्हणजे बैलगाडी क्षेत्रात एक म्हणजे हा असा एकमेवच असा रायबा आहे की मी जेव्हा तो रायबा पळायला जातो तेव्हाच मी फक्त मैदानात असतो. बाकीचं इतर वेळेस काय बदल झाला रायबा पळायला लागला? बदल झाल्यापासून म्हणजे त्याच्यामुळं म्हणजे मी आता म्हणजे कुठं कार्यक्रमाला जायला लागलो तर म्हणतात की बाबा ह्यांचा रायबा आहे, असं की हा किनीचे महाराज आहेत की ह्यांचा रायबा आहे असं. बैलांच्या नावानं तुमची ओळख झाली. हां, बैलाच्यामुळे आमची ओळख झाली असं. तुमच्या आयुष्यात काय रायबा आल्यामुळे बदल? बरेच बदल झाले तसं. एक सांगा. काय असतं, एक नाव आणि एक ओळख राहते बैलामुळं. बरं. ती सगळ्यात मोठं. मैदानात गेल्यानंतर जे नाव बोलतात ना, याला हे रायबाचा मालक आहे, तिथं खूप मोठा हे म्हणजे ते सांगण्यासारखं हे नाही, डायरेक्ट काळजाचा विषय असल्यासारखा आहे. काळजाचा विषय असतो. तुमच्या आयुष्यात काय बदल झाला? रायबा आला, घेतलाय सगळ्यांनी एकत्र आणि बैल सांभाळताय सगळ्या गोष्टी. बैल आल्यापासून मालक नावाची पदवी भेटली. चांगलं वाक्य सांगताय, परत सांगा. बैल आल्यापासून मालक नावाची पदवी भेटली, ओळख झाली. अड्ड्यात जरी गेलो आपण कसं पण जाऊ द्या, भले ते टी शर्ट जाऊ द्या नाईट पॅन्ट जाऊ द्या, तरी म्हणतात मालक आलं शेट आलं आणि सगळे हातात हात देतात. मालक होण्यात खूप मजा आहे.
आणि हक्काचा बैल धरायला झाला ना आपला, हाय माझा बैल, पाळणारा बैल. पाळणारा बैल आहे आणखीन. बर ओळख झाली, एक माणसं भेटली बाहेरची आणखीन चांगली. चांगली भेटली. हम्म. सगळ्याच गोष्टी आपण म्हणतो की बघा असं आहे बैलगाडी क्षेत्र, पण बैलगाडी क्षेत्रात ह्याही गोष्टी झाल्यात. तुमच्यात काय बदल झाला रायबा आल्यामुळं वैयक्तिक? असा विचार बारकाईनं केला तर म्हणजे आपल्याला आयुष्यात बरंच नाद असते ती, जास्त पोरांच्यात बसायचं किंवा आता ह्यो नाद तर पहिल्यापासून होता, पण बाकीचं बी नाद असतं. जसं आपला बैल पळायला लागला तसं बाकी गोष्टी सगळ्या बंद. म्हणजे कामाच्या आपल्याला कामाच्या ह्याच्यातनं जर कुठंतरी विरंगुळा म्हणून किंवा आनंद म्हणून पाहिजे असेल तर बैल त्या दिवशी फक्त जायचं. बाकीच्या बरेच बुरटं नाद होतं ते सगळं बंद झालं. बैल आपण म्हणजे त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी बदलल्या. तसा विचार केला तर जेव्हापासून तो आयुष्यात आला तशा आयुष्यात बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह झाल्या. वैयक्तिक जीवनाचा जर आपण भाग बघितला तरी कितीतरी गोष्टी पॉझिटिव्ह झाल्या ज्या वैयक्तिक आयुष्यातल्या आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना, एखादा माणूस आपल्या आयुष्यात आल्यानंतर त्याचा आपल्याला फायदा होतो, तोटा होतो. 100% फायदा झाला सगळ्या बाबतीत. नंदी असा आहे की ज्याच्या ज्याच्या दावणीला असो, पळू न पळू, पण त्याचा आशीर्वाद न कळत आपल्याला भेटत राहतो आणि न कळत आपलं जीवन समृद्ध होतं. असं प्रत्येकाच्या अनुभवातून आपल्याला कळतंय. माझाही तोच अनुभव आहे. तुम्ही बैलगाडी क्षेत्रात असला, नंदीच्या सोबत असला, असा आशीर्वाद भेटतो की तो असं म्हणू की तो आशीर्वाद आपल्याला दिसत नाही, पण संकटाच्या काळात नक्की असं असतं की तुमच्या लक्षात येतं. चला जाता तर शेवटाकडे वळूया. रायबाचा सगळा सांभाळ करताय तुम्ही, हे असतात सांभाळ कराय. आता पुढचं नियोजन कसं? नियोजन असतं ठरवूनच की तुम्हाला सांगितलं तसं कायचे का? नाही, कारण हा पहिला विषय नाही. आपण पहिल्यापासून बैलगाडी क्षेत्रात जोपर्यंत आपण आहे, म्हणजे हा आहे तोपर्यंत तर आपण असणारच. ह्याच्यानंतर पुढचं बघता येईल, पण जोपर्यंत हा आहे तोपर्यंत आपण क्षेत्रात राहणार आणि आपण आहे तोपर्यंत तर नाहीच. नाही पिकायचं. बरं, आता तुम्ही सांगा. मी सांगितलं आम्ही तोपर्यंत विकणार नाही. कितीची मागणी होती रायबाला? टायमाला मागणी गेली 35पर्यंत. 35पर्यंत? हो. फोनवरून झाली काही दावणीला आले होते? इथं पण आलते, फोनवर पण चालते. मग का विकलं नाही? कारण 35 लाख म्हणजे खूप मोठी रक्कम आहे. नाही, घरातल्यांचं म्हणणं ना, आमचं पण नाहीच विकायचं, पण घरातल्या सांगितलं बैल विकायचा नाही. 35 लाख म्हणले नाही तर नाही विकायचं. तुमचं काहीतरी चर्चा झाली असेल, तुम्ही आता एकत्र असता, चर्चा झाली असेल. बैलाला मागणी म्हणजे माणसं जाग्यापर्यंत, अगदी इथं जाग्यावर गावात असतील रात्री 12-12, 1-1 पर्यंत माणसं बैलाच्या व्यवहारासाठी इथं थांबली. सातारमध्ये मी असतो, सातारमध्ये भेटायला आली. आपल्या डोक्यात बैल द्यायचा हा विषयच नाही. पण आणि दुसरा विषय आमच्याच किरकोळ विषय होता. आमचा एक वेळ झालता सुद्धा बैल द्यायचा विषय, पण आमच्या नशिबात तो बैल लिहिलेलाच आहे कायमस्वरूपी. ज्या दिवशी आमच्या डोक्यात म्हणजे आमचा किरकोळ कारणावरून बैल देणे हा विषय झालेला, त्या दिवशी बैल आम्ही विकणार होतो. त्या दिवशी बैलानं 1 नंबर केला. 1 नंबर अशा बैलावर केला ज्या बैलाला पहिल्या 2 महिन्यात गुलाल नव्हता. आणि मोठ्या गाड्यात आपल्याला आदतपणात त्या बैलावर 1 नंबर होईल असं आपण स्वप्न बी बघितलं नव्हतं. म्हणजे तो आपल्याला त्यावेळेस शुभ शकून भेटला. त्यामुळं त्या दिवसापासून जर आपण ठरवलं की बैल हा कधी द्यायचाच नाही शेवटपर्यंत. आता जसं तुम्हाला मगाशी विचारलं की कुणाबरोबर पळायचे, तसा उलटा विचारतो प्रश्न की कुणाला जर रायबाबरोबर पळायचं असेल तर काय मूल्यमापन काय असणार आहे? मूल्यमापन कसं काय बघणार आहे तुम्ही त्या बैलाच्या? बैल पाळणार पाहिजे. दुसरा बैल, पहिली गोष्ट आमच्या बैलाला दुसरा बैल पाळणार ना, बैल त्याला 2 उड्या त्यानं बैलांना कमी मारू द्या, म्हणजे स्पीड कमी असू द्या, फक्त बैलांना दाबलं नाही पाहिजे. बैलांना दाबलं नाही की आमचा बैल पळतो. दाबादाबी केली तर आमच्या बैला पळायला येत नाही. शहाणा बैल असल्यावर शहाणा म्हणजे सांग काय शहाणा? नाही, बैल आपल्याला म्हणजे बैलाला तसा लागणाराही बैल जास्त चालत नाही, त्यामुळे शहाणा बैल. आणि तसं बैल तर सगळ्यांची जशी इच्छा असते तशी आपण चांगल्याच बैलात कायम पळणार. वासरू जर पाळणार असलं तर त्याच्याबरोबर देणार, पाळणार. लगेच देणार का त्याला वेटिंगवर ठेवणार? नाही, वासरू आता आपल्याला ज्या अडचणी अनुभव आला त्याच्यातून आपण तेवढं तर शिकलोय की कुणाबर पैरा केला पाहिजे आणि कधी केला पाहिजे. त्याला सुद्धा वेळ काळ असतो. पुढे येणारी मैदानं कशी येते, कुठल्या लेवलची, ती बघूनच आपण पैरा करतो ना. आगामी नियोजन कसं आहे? किती दिवसातनं काढणार आहे रायबा का प्रत्येक मैदानात? नाही, बैल आम्ही किनीत पडलो. 1 नंबर केला होता ना? 1 नंबर केला. त्याच्यावर आम्ही 12 दिवसानं बैल काढला. 12 दिवसानं पळून परत 12 दिवसानं आता 1 तारखेला पळायचं आणि परत 7-8 दिवस गॅप देऊन तिथनं पुढचं नियोजन करायचं. 8 दिवसातनं बैल आणि एकदम जातीवंत बैल आहे. सगळ्या गोष्टी आहेत. जाता महाराजांकडे जातो. महाराज, आपण
फक्त की ही गप्पा मारतो, ह्या गोष्टी ऐकतोय तर रायबाच्या. जाता जाता सांगा की रायबाची कुठली गोष्ट, त्यामुळं मला हा सगळ्यात आवडतो. रायबाची एक गोष्ट की माझ्या मनाला स्पर्श करून गेली. रायबाची म्हणजे असं म्हणजे प्रत्येक क्षण म्हणजे आता मी म्हणजे प्रत्येक मैदानात रायबासोबत जात नाही, पण जेव्हा जेव्हा रायबा म्हणजे आटीतचे एक मैदान होतं, त्या एका मैदानात रायबा 1 नंबर तासावरून लागला आणि 1 नंबर तासावरून लागल्याच्यानंतर बाकीच्या ज्या 8-7 गाड्या होत्या त्या म्हणजे पूर्ण 1 नंबरातल्याच गाड्या होत्या आणि रायबा 1 नंबर तासावरून लागला. तेव्हा रायबाला खाली जाताना फक्त एकच म्हणलेलं की बाबा म्हणजे माझे तिथं मित्र मंडळी महाराज लोक पण आलेले की बाबा रायबा आज फक्त म्हणजे इज्जतीसाठी पळ. तेव्हापासून म्हणजे रायबा म्हणजे आवडतो, म्हणजे मला तिथं राहायला बैल. तेव्हा राहिला कडनं सेमी काढला रायबानं. तेव्हापासून म्हणजे असं मग डोळ्यातच पाणी येतं. मित्रांनो बघा, एक बैल काय करतो तर बघितलं असेल, 4 भिन्न प्रकारची मुलं, भिन्न प्रोफेशनची मुलं एकत्र आणलेत रायबानं आणि रायबाचाही प्रवास चालू आहे आणि ह्या 4 मित्रांचाही प्रवास चालू आहे. अशा पद्धतीनं चांगला प्रवास रायबाचाही चालू राहो